आश्रय मिळतोय ती गुंडगिरी मोडून काढायची आहे. जी या ठिकाणी दहशत वाढवण्याचा प्रयत्न होतोय ती दहशतीचं उच्चाटन आम्हाला करायचं आहे. कोणी असो, कोणाचाही राजाश्रय असो, तुम्हाला हे मान्य आहे का? डोकं फोडतात स्वतःच्याच, बाकीचं ठीक आहे सगळं चुकच आहे, पण स्वतःच्याही सहकार्याला सोडत नाहीत. त्याचं डोकं फोडलंय तुमच्या घोगरेचं या ठिकाणचं, आमच्या या घोगरेचं नाही, त्यांचे जीवन पाटलाचं डोकं फोडायचं काम पाहिलं ना तुम्ही? पाहिलं आहे की नाही? माणसं येतात काय, गाडीत कोंबतात काय, नेतात काय, मारतात काय, सोडतात काय? हे मान्य आहे तुम्हाला? ही निवडणूक मारझोडीसाठी निवडणूक आहे? काय चाललंय काय? सोशल मीडियावर विरोधात लिहितो आणि आमच्या विरोधात लोक लिहितात, आम्ही काय म्हणतो ठीक आहे बुवा लिहा. आमच्याही विरोधामध्ये काही लोक सोडलेली आहेत, त्यांच्याही लिहित आमच्याही विरोधात लिहितात, पण त्यांच्या विरोधात ज्यांनी कोणी लिहिलं त्याला गाडीत कोंबून नेल्या जातं, त्याच्या तोंडामध्ये मूत घातल्या जातं आणि त्याची बोटं छाटल्या जातात. तरी माणूस मी पाहिलेला आहे. टाळ्या मारू नका, समजून घ्या. हा विषय टाळ्या मारण्याचा नाही आहे, गंभीर विषय आहे. उद्या या दोन नागरिकांची अशी हालत केली तर तुमच्यापैकी कोणालाही उचलून नेतील आणि काय घडू शकतं याची कल्पना आपण करू शकता. आणि म्हणून दहशतवाद मोडून काढायचे आपल्याला. मलाही सोडायचं मागे माझ्या मागे लावले होते. अशोक चव्हाण कुठे जातो, कोणाला भेटतो, पाळत माझ्यावर ठेवली होती आणि माझे खोटे लेटर पॅड तयार करून बदनामीचे मजकूर त्याच्यामध्ये लिहून ते लोकांमध्ये पसरवण्याचं काम सुद्धा नियोजन चालू होतं. मला वेळेवर सगळं सापडलं. मी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. दाखल केली. मला अरे वा, रोज गाड्या फिरतायत, रोज स्कूटर फिरतायत, रोज माणसं फिरतायत. म्हटलं अर्ध कंदार लोहा इकडेच आलाय वाटतं, कंदार लोहा इकडेच आलाय. आपले पण आहेत, काळजी करू नका, उत्तराला उत्तर देऊ, चिंता करू नका. मग आपल्याला हे चालू द्यायचंय का? याच्या मागे आका कुठं आहे? हा आका जो आहे तो सगळा कंट्रोल करतो आहे. आणि सिडको हडको आमच्या ताफ्यात द्या, इकडे 5 द्या, तिकडे 4 द्या, 9च्या 9 निवडून द्या आणि अशोक चव्हाणांची ही महापालिका, भाजपची ही महापालिका होऊ द्यायची नाही. म्हणून हा सगळा खटाटोप चाललेला आहे, हे लक्षात ठेवा. लोकशाही मार्गाने काम करतात आणि म्हणून अजित पवार आले नाही. बघा आले का? आले नाही अजित पवार. त्याला माहिती आहे उघड ह्याच्या दादी राहून काय करायचं, माझं नाव खराब होईल. की जीवन जोगरे यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला, जबर मार त्यांना उचलून नेण्यात आलं. आम्ही चित्र पाहिले, व्हिडिओ पाहिला. त्यांना कारमध्ये डंप करून जबरदस्तीने अपहरण करण्यात आलं, अज्ञात ठिकाणी नेण्यात आलं, त्यांच्यावर मारहाण करण्यात आली, डोकं फुटलं, मरता ते वाचलेले आहेत. अशा प्रकारच्या प्राणघातक हल्ला ही गंभीर घटना असून लोकशाहीला मारक आहे. जबरदस्तीने अशा पद्धतीने, आणि ते पण स्वतः ज्या पक्षात आहे त्याच पक्षातल्या काही प्रमुख नेत्यांच्या मार्फत झाल्याची शक्यता तक्रारीमध्ये त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे FIR सुद्धा त्या पद्धतीने FIR मध्ये त्याची नोंद केलेली आहे. ही घटना गंभीर आहे. राजकीय कुठला पक्षाचा विषय नाही आहे, पण नांदेडचे एखादा व्यक्ती कुठेच नाही, महाराष्ट्रात घडून नये असं गोष्ट. पण एखाद्या लोकशाहीमध्ये अनेक पक्ष आहेत, आम्ही कोणाच्या व्यक्तिगत विरोधामध्ये नाही आहोत. अशा प्रकारचे हमले जर आमच्या पक्षातले असो किंवा इतर कुठल्याही पक्षातले असो कुठं होणार असेल तर तशी प्रोटेक्शन मिळालं पाहिजे. त्याच्या मागचे सूत्रधार शोधून काढण्यात आले पाहिजे आणि त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. हे मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांनी निवेदन दिलेलं आहे. आणि मुख्यमंत्र्यांसुद्धा याच्यामध्ये SIT गठीत करण्यासंदर्भात त्यांनी मान्यता दिलेली आहे. आका म्हणजे जे ह्याच्या सत्यता बाहेर येईल त्यातून स्पष्ट होईल की आका कोण आहे यातलं. आणि म्हणून मला कोणा ऍक्शन घ्यायचा नाही, हा तपासाचा भाग आहे. तपासामध्ये स्पष्ट होईल, त्यातून विषय निष्पन्न होईल किंवा काय असेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.